जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्हा बहुजन समाज पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले। परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरणासंदर्भात निघालेल्या मोर्चातील आंदोलक स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत राहिलेल्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरण संदर्भात निघालेल्या मोर्चातील आंदोलक स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांचे पोलीस कस्टडीत पोलिसांद्वारे झालेल्या अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। हा मृत्यू नसून ही हत्या आहे। या हत्येला जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी व त्याच्या परिवाराला आर्थिक मदत करावी। या प्रकरणात अनेक आंबेडकरी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे, ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे। या घटनेला दोषी माथेफिरूंवर कडक कारवाई करून त्यांचे सूत्रधार यांना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करावेत। तात्काळ कारवाई न झाल्यास बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील जावरे, जिल्हा महासचिव विश्वास पवार, विधानसभा अध्यक्ष संतोष पवार, जिल्हा सचिव राजेंद्र महले, शहर उपाध्यक्ष जितेंद्र संदानशिव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रमिला जाधव, महिला आघाडी महासचिव सना जावेद शाह, विधानसभा सचिव अविनाश वाघ, BVF जिल्हा संयोजक सुभाष बिरारे, शहर सचिव प्रमोद अहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 10/12/2014 रोजी परभणी येथे संविधानाची प्रतिकृती तोडफोड प्रकरणी निघालेल्या मोर्चातील आंदोलकात स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे। याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे की कुठल्याही जिथे संविधानाची तोडफोड झाली त्या ठिकाणी आंदोलन करत असताना कोणीतरी दुसरे लोक येऊन तिथे तोडफोड करून गेले, पण त्या ठिकाणी दलित समाजावर जो पोलिसांनी घरात घुसून लाठीचार्ज केला, त्या लाठीचार्ज मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा त्याच्यावर मारहाण झाली अमानुषपणे आणि तिथे मौत झाला। तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार आहे इथलं शासन। या शासनाने यांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्हा युनिट तर्फे आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांना त्या पोलीस पदाधिकाऱ्यांना और पोलिसांना कठोरच्या कठोर कारवाई होऊन त्यांना निलंबित करून त्यांना सजा द्यावी ही शासनातर्फे आमची मागणी आहे। इथे